सोन्यामध्ये चांदीमध्ये किंवा निदान कॉपरमध्ये पैसे टाकले असते तर जास्त फायदा झाला असता. उगीच इक्विटी मार्केटमध्ये पैसे टाकले. काही नवीन गुंतवणूकदार अशी तक्रार करताना दिसतात. पण जे जुने जाणते गुंतवणूकदार आहेत, ज्यांनी मार्केटचे चढ उतार अनुभवलेले अभ्यासलेले आहेत, ते शक्यतो असा विचार पण करणार नाहीत. ही तक्रार ऐकताना आधी हे स्पष्ट करायला पाहिजे की ही भावना चुकीची नाही, पण काढलेला हा निष्कर्ष मात्र चुकीचा आहे. मागं वळून पाहून शहाणपणा सांगणं हे नेहमी सोपं असतं. ट्रेन निघून गेल्यानंतर या ट्रेनमध्ये मी बसलो असतो तर बरं झालं असतं, या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. आज जेव्हा आपण पाहतो की सोनं चांदी हे लाईफ टाईम हायवर आहे आणि शेअर बाजार हा गेल्या वर्षभरापासून स्थिर आहे, तेव्हा हे वाटणं स्वाभाविक आहे. इन्व्हेस्टिंग मध्ये रिअर व्ह्यू मिरर हा नेहमीच धोकादायक असतो. रिअर व्ह्यू मिरर म्हणजे गाडी चालवताना मागचा आरसा खूप महत्वाचा आहे. म्हणून जर आपण मागच्या आरशामध्ये पाहूनच गाडी चालवायला सुरुवात केली, पुढे पाहिलंच नाही, तर आपण गाडी नक्कीच धडकवणार. गुंतवणुकीमध्ये पण असंच आहे. शॉर्ट टर्म मधील रिटर्न पाहून निर्णय घेतला तर पुढे येणाऱ्या संधी आणि धोके दोन्ही आपल्याला दिसणार नाही. मागील कामगिरी जरूर महत्वाची आहे, पण त्यावर भविष्याचे निर्णय घेऊ नयेत. सोन्याला सेफ हेवन म्हणतात, कारण जगामध्ये जेव्हा अस्थिरता वाढते तेव्हा सोनं वाढत असतं. अडचणीच्या वेळी सोनंच कामाला येतं. युद्ध, आर्थिक मंदी, चलन घसरण, महागाई, राजकीय अस्थिरता या काळामध्ये सोनं कामाला येतं. याचाच अर्थ जेव्हा अर्थव्यवस्था आजारी असते तेव्हा सोनं वाढत असतं. 2012 ते 2019 या 7 वर्षांच्या काळामध्ये सोन्यानं जवळजवळ 0% रिटर्न दिला. पण याच काळामध्ये म्युच्युअल फंड, पीएमएस यांनी गुंतवणूकदारांची संपत्ती दुप्पट तिप्पट केली. आज आपण तो काळ विसरतो, कारण आज सोनं तेजीत आहे. जर आपण अजून खोलवर अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की सोनं हे महागाईच्या आसपास फिरत असतं आणि शेअर बाजार हा महागाईपेक्षा कितीतरी अधिक परतावा देत असतो. सोप्या शब्दात सांगायचं तर सोनं हे संपत्ती टिकवण्याचं साधन आहे आणि इक्विटी हे संपत्ती वाढवण्याचं साधन आहे. तुम्हाला म्युच्युअल फंड सुचवले गेले कारण तुमचे उद्देश मुलांचं शिक्षण, तुमचं रिटायरमेंट किंवा वेल्थ क्रिएशन असं होतं. तुमचा उद्देश असा नव्हता की जगामध्ये अस्थिरता वाढत असताना माझं मुद्दल वाढलं नाही तरी चालेल, पण माझं मुद्दल सुरक्षित राहायला पाहिजे. आपल्याला पैसे फक्त ठेवायचे नाहीत हो, तर आपल्याला पैसे वाढवायचे पण आहेत. गुंतवणूक गुरु वॉरेन बफे म्हणतात, गोल्ड जस्ट सिट्स देअर, इट डझंट प्रोड्यूस एनिथिंग, सो गोल्ड इज नॉट इन्व्हेस्टमेंट टूल. सोनं हे फक्त पडून राहतं, ते काहीच निर्माण करत नाही आणि म्हणून सोनं हे गुंतवणुकीचं साधनच नाही. आपल्याला असेट अलोकेशन करता आलं पाहिजे. आपल्या एकूण पोर्टफोलिओच्या 5 ते 10% गुंतवणूक ही सोन्यामध्ये असायला काहीच हरकत नाही. सोनं हे वाईट नाही आणि म्युच्युअल फंड चुकीचे नाही, पण दोघांची भूमिका वेगवेगळी आहे. थोडक्यात काय, सोनं हे सुरक्षिततेसाठी आणि म्युच्युअल फंड हे वेल्थ क्रिएशनसाठी आपल्याकडे असायला पाहिजे. योग्य गुंतवणूक म्हणजे तुलना नाही. डू नॉट कम्पेअर ऑरेंजेस विथ मँगोज. भावनेपेक्षा नियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग करून मगच आर्थिक निर्णय घ्यावे लागतात. या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा गुलमोहर रोड, अहिल्यानगर येथील माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही मला भेटायला येऊ शकता. धन्यवाद.